आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय गुरुवर्य बाबा महाराज सातारकरजी, या समारंभाचे उद्घाटक आमचे मित्र सुनीलभाई तटकरेजी, हरिभक्त परायण ज्यांचा उल्लेख केला इथे ते पाचपुतेजी, दुसरे हरिभक्त परायण आमच्या विधानसभेमध्ये पण ज्यावेळेस आम्हाला कधी कधी कंटाळा येतो ना बाबा, त्यावेळेस या मंडळींना आम्ही उभं करतो आणि सांगतो की थोडंसं हलकं फुलकं काही बोला म्हणजे थोडंसं बरं होईल. असे दुसरे आमचे हरिभक्त परायण श्री लक्ष्मणरावजी ढोबळे, सचिनभाई, मंचावर बसलेले सगळे सन्माननीय मंडळी, माईसाहेब, आईसाहेब आणि उपस्थित धर्मप्रेमी बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला मनापासून धन्यवाद माईंना द्यावेसे वाटतात की त्यांनी एक अतिशय गोड कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याच्यासाठी जवळजवळ 2 महिन्या अगोदर आठवण करून फोन करून सांगितलं की डायरी घ्या आणि डायरीत लिहून ठेवा की बाबा महाराजांच्या अमृत महोत्सवी 75 वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक वेबसाईटचं उद्घाटन करतो आहोत आणि त्या समारंभाला आपल्याला उपस्थित राहायचं आहे. आणि नुसतं तेवढंच न सांगता जवळजवळ त्या 1.5-2 महिन्यात 4-5 वेळेस फोन करून आठवण करून दिली की मी विसरलो तर नाही, पण तुम्ही माईंना हे निश्चितपणे सांगू इच्छितो की एकदा बाबा महाराजांच्या संपर्कात आलेला व्यक्ती हा बाबांना कधीच विसरू शकत नाही. त्याचं कारण असं की हे परमेश्वराचं स्वरूप, कारण परमेश्वराची वचनं जे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतात त्यांच्याकडे आपण परमेश्वररूपी संत म्हणून ज्यावेळेस बघत असतो, अशा व्यक्तींच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जर मला उपस्थित राहता आलं तर यापेक्षा कोणतं भाग्याचा दिवस असू शकतो. आणि त्यामुळे मला मनापासून आनंद आहे माई की आपण आठवण केली, मला इथे येता आलं आणि आपल्या सगळ्यांचेही दर्शन झाले. मित्रांनो, बाबा महाराजांचे कीर्तन प्रवचन आम्ही जळगावला तर सातत्याने करत असतो, परंतु मला स्वतःला दुधेवारीला जाऊन आणि तिथे मंदिराचं संबंध काम बघत असताना, महाराजाची संबंध त्याच्यासाठी घेतलेली मेहनत, सातत्याने संबंध महाराष्ट्रात फिरत असताना एकच ध्यास की माऊलीचं मंदिर पूर्ण करायचं आहे आणि ते उत्कृष्ट मंदिर पूर्ण करण्याच्या संदर्भात मागच्या 8-10 वर्षापासून सातत्याने महाराज ज्या पद्धतीने काम करतायत, फार जवळून बघणारा एक लहानसा एक कार्यकर्ता म्हणा किंवा त्यांचा एक चाहता, एक त्यांच्यावर प्रेम करणारा असा कार्यकर्ता मी आपल्यासमोर उभा आहे. आणि मी नम्रतेने आपल्याला सांगतो की त्यांनी ज्या प्रामाणिकपणे कष्ट करून आणि आपल्या सगळ्यांना एक अतिशय चांगलं असं तीर्थक्षेत्र दिलं, मी निश्चित रूपाने आपल्या सगळ्यांना सांगेल की आपण अवश्य तिथे गेलं पाहिजे, त्या तीर्थक्षेत्राला आपण व्हिजिट द्यायला पाहिजे आणि महाराजांचं जे काही स्वप्न आहे ते त्यांनी साकार करण्याच्या संदर्भात जी काही जिद्द तिथे त्यांनी पूर्ण करण्याच्यासाठी लावली ती आपण बघाल तर एक आश्चर्य आपल्याला झाल्यासारखं वाटेल. आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे सहकारी यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्यात. बाबा महाराजांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे, त्यानंतर गोड जेवणही निकम साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी इथे ठेवलेलं आहे. वेळ होत चाललेला आहे आणि त्यामुळे मी आणि आपल्यात बाबा महाराजांमध्ये जास्त वेळ न घेता मी पुनश्च माईंना हेच सांगणार आहे की 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत जळगावला बाबा महाराज, 6 तारखेपर्यंत बाबा महाराज जळगावला आहेत. मी आपण दिलेली कॅसेट निश्चित रूपाने केबलवर तिथे दाखवणार आहे आणि तो संबंध कार्यक्रम जो आहे तो आम्हीही तिथे व्हिडिओकरण करून आणि निश्चित रूपाने ज्याला ज्याला हवा असेल त्याला आपण जरूर देऊ माई. आणि एक सुंदर काम माई ज्या पद्धतीने एक भाऊ बहीण एकमेकाला मदत करण्याच्या संदर्भातलं उत्कृष्ट उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर हे इथे आपल्याला तेही बघायला मिळतं. असं एक सुंदर संबंध कार्यक्रम आज जो काही आयोजला त्याला मनापासून शुभेच्छा देण्याच्यासाठी आपण सगळी मंडळी जमलात. आपण सगळे महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद मागूया आणि परमेश्वरचरणी हीच प्रार्थना करूया की ते शतायुषी हो आणि त्यांच्या हातून संबंध महाराष्ट्राचं एक सुंदर महाराष्ट्र आणि सुंदर भारत बनण्याच्यासाठी जी काही संकल्पना त्यांच्या मनात आहे ती पूर्ण करण्याच्यासाठी
त्यांचे सातत्याने आपल्यावर आशीर्वाद राहो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.